प्रेग्नन्सीच्या 3ऱ्या महिन्यामध्ये तुमच्या बाळामध्ये काय बदल होतात, बाळ कसं वाढतं, नंतर तुमच्या शरीरामध्ये काय काय बदल होत असतात, तुम्ही स्वतःची काय काळजी घ्यायला पाहिजे, डॉक्टर तुम्हाला काय काय मेडिसिन देऊ शकतात, कुठल्या तपासण्या करणं तुम्ही आवश्यक आहे, तुम्ही कुठल्या एक्सरसाइज करू शकता, आता बाळाच्या कुठल्या हालचाली किंवा कुठल्या ऍक्टिव्हिटी 3ऱ्या महिन्यामध्ये सुरू होतात. प्रेग्नन्सीच्या पहिल्या 2ऱ्या महिन्यामध्येच डॉक्टरांकडे जाऊन हा त्रास जर तुम्हाला असेल तर तुम्ही त्याच्यावरचे योग्य मेडिसिन किंवा त्याच्यावरच्या काही उपाय तुम्ही सुरू केले तर तुम्ही 3ऱ्या महिन्यातून सहज पार होऊ शकता. 3ऱ्या महिन्यामध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आम्हाला बाळाची हालचाल सुद्धा जाणवायला लागली. आता अजून बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आम्हाला म्हणजे 3रा महिना लागला तरी आमचं वजन काहीच वाढलं नाही. काहींचं म्हणणं असतं उलट आमचं वजन कमी झालं. आता ह्या 3ऱ्या महिन्यामध्ये तुम्ही स्वतःची काय काळजी घेतली पाहिजे. हा जो महिना आहे हा ऑर्गॅनोजेनेसिसचा महिना असतो, म्हणजे बाळाचे अवयव या महिन्यामध्ये डेव्हलप होणं सुरू होतं आणि त्यामुळे जर तुम्ही काही केमिकल्स किंवा कशाशी तुमचा संबंध आला तर त्याचा डायरेक्टली परिणाम हा बाळावरती होऊ शकतो. कारण काही चुकीच्या गोळ्या औषधं जर तुम्ही या दिवसांमध्ये घेतली तर त्याच्यामुळे बाळाला काही व्यंग येण्याची सुद्धा शक्यता असते. डॉक्टर तुम्हाला काय मेडिसिन या महिन्यामध्ये घ्यायला सांगू शकतात, कुठल्या तपासण्या तुम्हाला डॉक्टर या महिन्यांमध्ये सांगू शकतात किंवा तपासण्या अपेक्षित आहेत. मी डॉक्टर अश्विनी देशमुख, तुमची गायनेकॉलॉजिस्ट. आपल्या प्रेग्नन्सीच्या महिना दर महिना व्हिडिओ सिरीजमध्ये आपण प्रेग्नन्सीच्या प्रत्येक महिन्यामध्ये तुमच्या शरीरात काय बदल होतात, डॉक्टर तुम्हाला काय काळजी घ्यायला सांगतात यावरती डिटेल चर्चा करत आहोत. तर माझ्या या आधीच्या पहिल्या 2 व्हिडिओजमध्ये प्रेग्नन्सीच्या पहिल्या आणि 2ऱ्या महिन्यांमध्ये तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे आणि तुम्हाला डॉक्टर काय काय गोष्टी सांगू शकतात यावरती डिटेल चर्चा केली आहे. आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नन्सीच्या 3ऱ्या महिन्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर आता हा प्रेग्नन्सीचा 3रा महिना म्हणजे जर आपण प्रेग्नन्सी 40 आठवड्यांची पकडली तर प्रेग्नन्सीच्या 9व्या आठवड्यापासून ते 12व्या आठवड्यापर्यंतचे जो 4 आठवडे आहेत, हे 4 आठवडे म्हणजे 9वा, 10वा, 11वा आणि 12वा आठवडा मिळून प्रेग्नन्सीचा 3रा महिना होत असतो आणि हा तुमच्या प्रेग्नन्सीच्या पहिल्या तिमाहीतला शेवटचा महिना असतो. म्हणजे 12 आठवड्यानंतर तुमची प्रेग्नन्सीची पहिली तिमाही संपलेली असते. तर आता हा प्रेग्नन्सीच्या तुम्ही समजू शकता की पहिल्या टप्प्यातला एक शेवटचा महिना आहे 3रा महिना. तर यामध्ये या प्रेग्नन्सीच्या 3ऱ्या महिन्यामध्ये तुमच्या बाळामध्ये काय बदल होतात, बाळ कसं वाढतं, नंतर तुमच्या शरीरामध्ये काय काय बदल होत असतात, तुम्ही स्वतःची काय काळजी घ्यायला पाहिजे, डॉक्टर तुम्हाला काय काय मेडिसिन देऊ शकतात, कुठल्या तपासण्या करणं तुम्ही आवश्यक आहे, तुम्ही कुठल्या एक्सरसाइज करू शकता, याबद्दल आपण डिटेल चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. आता या महिन्यामध्ये म्हणजे 3ऱ्या महिन्यामध्ये बाळाची वाढ कशी होते यावरती आपण बघूयात. तर 3ऱ्या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे 9व्या आठवड्याला जर तुम्ही सोनोग्राफी केली तर तुमच्या बाळाची लांबी ही साधारण 2.5 ते 3 सेंटीमीटरची असू शकते आणि या महिन्याच्या शेवटी म्हणजे 12व्या आठवड्यापर्यंत बाळ वाढून हे 5 ते 5.5 सेंटीमीटर पर्यंत होतं. 3ऱ्या महिन्यामध्ये बाळाचं वजन बघायला गेलात तर ते साधारण 20-25 ग्रॅम एवढंच असतं, म्हणजे छोट्या बोरा इतकं तुमचं बाळ असतं. या महिन्यामध्ये म्हणजे हा महिना हा ऑर्गॅनोजेनेसिसचा महिना म्हणून ओळखला जातो. तर म्हणजे प्रेग्नन्सीच्या 3ऱ्या महिन्यामध्ये बाळाचे वेगवेगळे अवयव तयार व्हायला लागतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेंदू, हृदय, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन, छोटे छोटे हात पाय असं सगळं हळूहळू डेव्हलप व्हायला लागतं. प्रिमिटिव्ह स्टेजचे म्हणजे सुरुवातीचे काही फंक्शन सुद्धा या अवयवांमध्ये यायला लागतात. म्हणजे हृदयाची धडकन हालचाल सुरू होते. बाळाच्या चेहऱ्यामध्ये सुद्धा बरेच चेंजेस होतात. म्हणजे डोळे, कान, नाक, लिप्स म्हणजे बाळाचे ओठ ह्या गोष्टी सुद्धा हळूहळू दिसायला लागतात. आणि आता बाळाच्या कुठल्या हालचाली किंवा कुठल्या ऍक्टिव्हिटी 3ऱ्या महिन्यामध्ये सुरू होतात. तर मी जसं सांगितलं तुम्हाला की मेंदू, हृदय किंवा फुफ्फुस म्हणजे लंग असे ऑर्गन जेव्हा तयार व्हायला लागतात तेव्हा फुफ्फुसाची सुरुवातीची प्रक्रिया म्हणजे हळूहळू थोडं ब्रिदिंग सुरू व्हायला लागतं. तुमचं बाळ म्हणजे गिळण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करतं. बऱ्याच बाळांना उचकी लागण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू होते. छोटी छोटी हालचाल बाळांची हातापायांची सुरू होते. पण ही हालचाल बाळ खूप छोटं असल्या कारणाने म्हणजे मी तुम्हाला सांगितलं फक्त अगदी बोराच्या आकाराचं हे बाळ असतं आणि त्याच्यामुळे ती हालचाल तुम्हाला बाहेर जाणवणं शक्य नसतं. पण अशा छोट्या मोठ्या हालचाली, छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज बाळाच्या शरीरामध्ये सुरू झालेल्या असतात. आता प्रेग्नन्सीच्या 3ऱ्या महिन्यामध्ये तुमच्या शरीरात काय काय बदल होतात. तर मागच्या व्हिडिओजमध्ये म्हणजे पहिल्या आणि 2ऱ्या महिन्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं तसं जर पहिल्या किंवा 2ऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी खूप मळमळ होत असेल किंवा चिडचिडेपणा असेल, जेवण जात नसेल, ऍसिडिटी होत असेल, छातीत घट्टपणा आलेला असेल किंवा धडधडत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी प्रेग्नन्सीच्या 3ऱ्या महिन्यामध्ये अजून जास्त वाढतात. कारण का तर जी बीटा एस्ट्रोजन हॉर्मोनची मात्रा आहे ती ऍक्च्युली 9व्या त्या 10व्या आठवड्यामध्ये
ही मॅक्सिमम लेवलला पोहोचलेली असते आणि म्हणून प्रेग्नन्सीच्या 3ऱ्या महिन्यामध्ये हा जो सगळा त्रास आहे तो जर तुम्हाला आधीपासून होत असेल तर तो अजून जास्त वाढतो. तर त्याच्यात घाबरून जायचं कारण नाहीये. या हॉर्मोनची मात्रा वाढल्यामुळे हा त्रास वाढतो आणि म्हणूनच प्रेग्नन्सीच्या 1ल्या-2ऱ्या महिन्यामध्येच डॉक्टरांकडे जाऊन हा त्रास जर तुम्हाला असेल तर तुम्ही त्याच्यावरचे योग्य मेडिसिन किंवा त्याच्यावरच्या काही उपाय तुम्ही सुरू केलेत तर तुम्ही 3ऱ्या महिन्यातून सहज पार होऊ शकता. आणि जसंच हा 3रा महिना संपू लागतो म्हणजे 12व्या-13व्या आठवड्यामध्ये या HCG हॉर्मोनची मात्रा कमी झाल्यामुळे, हळूहळू कमी झाल्यामुळे आपोआप तुम्हाला हे जे त्रास होत असतात ते आपोआप हळूहळू कमी होतात. म्हणजे विदाऊट मेडिसिन सुद्धा कधी-कधी 3ऱ्या महिन्याच्या शेवटी तुम्हाला अगदी छान वाटायला लागतं. आता 3ऱ्या महिन्यामध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं असतं, की आम्हाला बाळाची हालचाल सुद्धा जाणवायला लागली आहे. तर मी तुम्हाला म्हटलं तसं, की बाळ हे अगदी बोराच्या आकाराचं असतं 3ऱ्या महिन्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला हालचाल जाणवणं शक्य नसतं. तुम्हाला ही जी काही पोटामध्ये छोटीशी गुडगुडी लागत असते, ती बऱ्याच वेळा तुमच्या इंटेस्टाईनची मूव्हमेंट म्हणजे आतड्यांची हालचाल असू शकते किंवा गॅसेसमुळे सुद्धा तुम्हाला हे जाणवू शकतं. बाळाची हालचाल ही तुम्हाला 5व्या महिन्यानंतरच जाणवायला लागते. आता अजून बऱ्याच जणांचं म्हणणं असतं, की आम्हाला म्हणजे 3रा महिना लागला तरी आमचं वजन काहीच वाढलं नाही. काहींचं म्हणणं असतं उलट आमचं वजन कमी झालं. तर 3ऱ्या महिन्यामध्ये बाळाचं वजन स्वतःचंच खूप कमी असतं. साधारण 20-25 ग्रॅमचं बाळ असतं आणि त्याच्यामुळे तुमचं वजन वाढण्याचं तर काही कारण नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ऑलरेडी उलटी, मळमळ, नंतर जेवण न जाणं अशा सगळ्या गोष्टी होत असतात आणि त्यामुळे तुमचं वजन ह्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये वाढणं अपेक्षितच नसतं. उलट बऱ्याच वेळा काही जणांचं ते 1-2 किलोनी कमी सुद्धा होऊ शकतं. तर याच्यात घाबरून जायची काही गरज नाहीये. जसे तुमची मळमळ 12व्या आठवड्याच्या शेवटी म्हणजे 3ऱ्या महिन्याच्या शेवटी तुम्हाला कमी होईल आणि तुम्हाला खाण्याची इच्छा सुरू होईल, तसं तुमचं वजन 4थ्या महिन्यांपासून वाढणंच अपेक्षित असतं. आता ह्या 3ऱ्या महिन्यामध्ये तुम्ही स्वतःची काय काळजी घेतली पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जे अपचनाचा त्रास होत असतो किंवा मळमळ होत असते, याच्यामुळे तुम्ही तुमच्या आहारावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तर तुम्ही एकाच वेळी खूप जास्त न खाता तुम्ही जे काही खाणार आहात दिवसभरात ते 4 ते 5 वेळा डिव्हाईड करून खाल्लं पाहिजे. तुम्ही जर छोटे-छोटे मील्स घेतले तर तुमच्या शरीराला ते पचवणं सोपं होतं. कारण की 3ऱ्या महिन्यापासून जे तुमच्या शरीरामध्ये प्रोजेस्टेरॉन नावाचं हार्मोन जास्त प्रमाणात सिक्रेट व्हायला लागलेलं असतं. त्याच्यामुळे तुमची इंटेस्टाइनलची मूव्हमेंट फार कमी झालेली असते आणि तुम्हाला एकाच वेळी तुमच्या बॉडीला तेवढं अन्न पचवणं शक्य नसतं आणि म्हणून तुम्ही थोडे-थोडे मील्स घेतले पाहिजे. तर साधारण सकाळी उठल्यानंतर 1 ते 1.5 तासात तुम्ही काहीतरी खाणं अपेक्षित असतं. नंतर 9-10 वाजता तुम्ही काहीतरी ब्रेकफास्ट करणं अपेक्षित असतं. 1-2 वाजता तुम्ही लंचमध्ये काहीतरी घेणं. मग संध्याकाळी 4-5 वाजता थोडंफार काहीतरी स्नॅक्स हलकं-फुलकं खाणं आणि रात्रीचं जेवण हे 7:30-8च्या आत. म्हणजे जेणेकरून उशिरा जेवल्यामुळे अपचन होणार नाही. तर असं हे 5 वेळा डिव्हाईड करून तुम्ही खाणं आवश्यक असतं. तिखट मसालेदार गोष्टी तुम्ही आवर्जून या वेळेमध्ये टाळल्या पाहिजेत. त्यानंतर तुम्ही स्वतःला हायड्रेटेड ठेवणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता, नारळ पाणी घेऊ शकता किंवा ताक पिऊ शकता आणि नॉर्मल पाणी सुद्धा भरपूर प्रमाणात पिणं या दिवसांमध्ये आवश्यक असतं. त्यानंतर तुमचा आहार हा सर्वांगीण पाहिजे म्हणजे ड्राय फ्रूट, सगळ्या प्रकारचे फ्रुट्स, प्रोटीनची मात्रा, त्याच्यासाठी अंडी, पनीर अशा सगळ्या गोष्टी, डाळी ह्या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असा तुमचा आहार असला पाहिजे. आता या व्यतिरिक्त अजून काय काळजी घ्याल तर प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये शक्यतो आम्ही शारीरिक संबंध टाळायला तुम्हाला सांगतो. प्रेग्नन्सीच्या 3ऱ्या महिन्यामध्ये अजून तुम्ही काय काळजी घ्याल तर ह्या 3ऱ्या महिन्यामध्ये तुम्ही शारीरिक संबंध ठेवणं अपेक्षित नसतं. कारण की अजून तुमचा गर्भ पूर्णपणे डीपली रुजलेला नसतो आणि त्यामुळे ही गोष्ट अव्हॉइड केली पाहिजे. नंतर खूप लांबचा प्रवास सुद्धा तुम्ही टाळला पाहिजे. रस्ता चांगला नसेल किंवा दुचाकीवरचा प्रवास सुद्धा तुम्ही टाळला पाहिजे. नंतर खूप वेळ 2 पायावर बसून, उकड बसून तुम्ही काम करणं टाळलं पाहिजे. कारण त्याच्यामुळे गर्भपिशवीवरती डायरेक्टली ताण येऊ शकतो. नंतर आणि अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं, की हा जो महिना आहे हा ऑर्गॅनोजेनेसिसचा महिना असतो. म्हणजे बाळाचे अवयव या महिन्यामध्ये डेव्हलप होणं सुरू होतं आणि त्यामुळे जर तुम्ही काही केमिकल्स किंवा कशाशी तुमचा संबंध आला तर त्याचा डायरेक्टली परिणाम हा बाळावरती होऊ शकतो. म्हणून या 3ऱ्या महिन्यामध्ये जर तुम्हाला सर्दी, ताप, खोकला किंवा जुलाब असे कुठलेही आजार झाले तर तुम्ही स्वतःच्या मनानं गोळ्या न घेता डॉक्टरांशी कन्सल्ट करूनच गोळ्या घेतल्या पाहिजेत. कारण काही चुकीच्या गोळ्या, औषधं जर तुम्ही या दिवसांमध्ये घेतली तर त्याच्यामुळे बाळाला काही व्यंग येण्याची सुद्धा शक्यता असते. तर अशा प्रकारची काळजी तुम्ही 3ऱ्या महिन्यामध्ये स्वतःची घेतली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही थोडेसे ब्रीथिंग एक्सरसाइजेस आणि म्हणजे श्वासाचे व्यायाम आणि थोडंफार वॉकिंग हे करणं सुद्धा अपेक्षित असतं. अगदीच बेड रेस्ट घेणं किंवा आता तुम्हाला मळमळतंय म्हणून पूर्णपणे झोपून राहणं शक्यतो तुम्ही टाळलं पाहिजे.
डॉक्टर तुम्हाला काय मेडिसिन या महिन्यामध्ये घ्यायला सांगू शकतात. तर पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यामध्ये आपण ऑलरेडी फॉलिक ऍसिड सुरू केलेलं असतं. तर हे फॉलिक ऍसिड या महिन्यातही घेणं अपेक्षित असतं. कारण की 12 आठवडे पूर्ण होईपर्यंत, 12-14 आठवडे पूर्ण होईपर्यंत तुम्ही फॉलिक ऍसिड रोजच्या रोज घेतलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर जर का आधीचे तुमचे काही अबॉर्शन्स असतील किंवा तुम्हाला गेल्या 1-2 महिन्यांमध्ये काही स्पॉटिंग ब्लिडिंग झाल्यामुळे प्रोजेस्ट्रॉन नावाचं हॉर्मोन, त्याच्या गोळ्या किंवा इंजेक्शन्स डॉक्टरांनी तुम्हाला सुरू केले असतील, तर ते सुद्धा तुम्ही 14व्या म्हणजे 12व्या-14व्या आठवड्यापर्यंत म्हणजे या महिन्याच्या शेवटीपर्यंत कंटिन्यू करायला पाहिजे असतं. तुमचे मळमळीची औषधं, डॉक्सिनेट, ऑनडेम अशा गोळ्या जर चालू असतील तर त्या सुद्धा तुम्ही कंटिन्यू करायला पाहिजे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं तसं छोटी मोठी डोकेदुखी किंवा अंगदुखी तुम्हाला होत असेल तर तुम्ही पॅरासिटामॉल सहज घेऊ शकता. ती प्रेग्नन्सीमध्ये अतिशय सेफ आहे. आता बघूयात की कुठल्या तपासण्या तुम्हाला डॉक्टर या महिन्यांमध्ये सांगू शकतात किंवा तपासण्या अपेक्षित आहेत. आता तिसऱ्या महिन्यामध्ये कुठल्या तपासण्या डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात यावरती आपण चर्चा करूयात. तर माझ्या पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्यानुसार तुमचा ब्लड ग्रुप, तुमचं हिमोग्लोबिन, थायरॉइड, शुगर अशा ज्या बेसिक तपासण्या असतात त्या तुम्ही पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यातच करणं अपेक्षित असतं. पण जर त्या काही कारणास्तव तुम्ही केल्या नसतील तर तुम्ही तिसऱ्या महिन्यात मात्र ह्या तपासण्या करून घेणं अगदी आवश्यक असतं. कारण की आता ऑलरेडी तुमची पहिली तिमाही संपत आली आणि त्यामुळे जर काही प्रॉब्लेम तुमचा असेल तर ह्या ब्लड टेस्ट म्हणून आपल्याला कळून त्याच्यावरती आपण लवकर ट्रीटमेंट करणं अपेक्षित असतं. तर ह्या सगळ्या तपासण्या तुम्ही करून घेतल्या पाहिजेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाची एक सोनोग्राफी या तिसऱ्या महिन्यामध्ये महत्वाची असते. ती साधारण आपण 12व्या-13व्या आठवड्यामध्ये करतो, ज्याला आम्ही एनटी स्कॅन म्हणतो. कारण मी तुम्हाला सांगितलं तसं की तिसऱ्या महिन्यामध्ये सगळे ऑर्गन तयार होत असतात आणि त्यामुळे तिसऱ्या महिन्याच्या शेवटी तुमचे हे सगळे ऑर्गन म्हणजे तुमचा बाळाचा ब्रेन, बाळाचं हृदय, किडनी हे व्यवस्थित तयार झालंय का, त्याचे हात पाय व्यवस्थित आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघत असतो. बाळाला रक्तपुरवठा व्यवस्थित होतोय का, ज्याला युट्राइन ऑर्टरी डॉपलर आम्ही म्हणतो. म्हणजे युट्रस कडून बाळाला जो रक्तपुरवठा होत असतो तो व्यवस्थित होतोय का, तो एस्टॅब्लिश झालाय का, हे या सोनोग्राफीद्वारे चेक होतं. आणि त्याचबरोबर या सोनोग्राफीचं नावच एनटी स्कॅन आहे. म्हणजे बाळाच्या मानेचा थिकनेस आपण याच्यामध्ये मेजर करतो आणि एनटी थिकनेस वरून आपल्याला बऱ्याच प्रकारचे व्यंग लक्षात येऊ शकतात बाळामध्ये. हा थिकनेस जर काही प्रमाणापेक्षा जास्त असेल तर बाळामध्ये काही व्यंग असण्याची, स्पेसिफिक व्यंग असण्याची शक्यता आम्हाला जाणवते. त्याचबरोबर बाळाच्या नाकाचं हाड, नेझल बोन हे सुद्धा या सोनोग्राफीमध्ये चेक केलं जातं. तर ही एक अशी महत्वाची सोनोग्राफी तिसऱ्या महिन्यामध्ये आवश्यक असते. त्याचबरोबर या सोनोग्राफी नंतर बरेच डॉक्टर तुम्हाला डबल मार्कर नावाची ब्लड टेस्ट सुद्धा सांगू शकतात. ही याच्या पुढची एक ऍडव्हान्स तपासणी आहे. म्हणजे रक्तामधली म्हणजे आईच्या रक्तामध्ये पापा ए आणि बीटा एससीजी या 2 हॉर्मोनची तपासणी करून आपल्याला लक्षात येऊ शकतं की काही प्रकारचे गुणसूत्रांचे आजार तुमच्या बाळाला आहेत का. सगळ्यात महत्वाचा डाऊन सिंड्रोम आपण ह्या डबल मार्करमुळे स्क्रीन करू शकतो. म्हणून ही तपासणी सुद्धा तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी सांगितली असेल तर तुम्ही ती नक्की करून घ्या. तर अशा प्रकारे या तिसऱ्या महिन्यामध्ये तुमच्या बाळामध्ये काय चेंजेस होत आहेत, तुमच्या शरीरात काय काय चेंजेस होत आहेत, तुम्ही स्वतःची काय काळजी घेतली पाहिजे, कुठली औषधं घेतली पाहिजेत, कुठली सोनोग्राफी तुमच्यासाठी महत्वाची आहे, यावरती आपण सविस्तर चर्चा केली आहे. याबद्दल काहीही शंका तुम्हाला असल्यास तुम्ही मला विचारू शकता. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्वाचा वाटला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.